सर्वात अगोदर मित्रांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर आणि जर पीत नसाल तर तुम्ही खूप चुकीची गोष्ट करत आहात। तोंडामध्ये चूळ भरतात आणि पाणी फेकून देतात आणि नंतर डायरेक्ट ब्रश करतात। मित्रांनो, असं म्हणतात की सकाळी उठल्याच्या नंतर आपण सर्वात अगोदर जी क्रिया करतो त्याच्यावरून आपल्या दिवसभराची तब्येत आणि आपली हेल्थ कशी राहत असते। मित्रांनो, हा सलाइवा एका अमृताप्रमाणे काम करतो आपल्या शरीरामध्ये। तुम्ही प्राण्यांना जर बघितलं असेल तर प्राणी बघा, तुम्ही ज्यावेळेस त्यांना एखादी जखम होत असते आणि जखम झाल्याच्या नंतर ज्यावेळेस ते त्या जखमेला चाटत असतात आणि बघता क्षणी काहीच दिवसामध्ये त्याची ती जखम बरी होते। बघा, आहे की नाही चमत्कार। मित्रांनो, आपली बॉडी ही पंचमहाभूतांनी तयार झालेली आहे आणि या पंचमहाभूतांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी। त्याच्यामुळे मित्रांनो, एक सवय सकाळी उठून आजपासूनच लावून घ्या। ती कोणती? खूप सोपी, साधी, सरळ आहे। किती चमत्कारिक फायदे होतात आता तुम्हाला सांगतो। पोटापासून सगळे आजार हे तयार होत असतात आणि पोटापासूनच सर्व आजार हे बरे होत असतात। फक्त ही एक सवय जर फॉलो केली तर मित्रांनो, तुम्हाला त्याचे एवढे चमत्कारिक फायदे होणार आहेत। तुम्हाला जर हाय ब्लड प्रेशर असेल तर ते कंट्रोलमध्ये येतं। बघा, किडनी स्टोन हा तुम्हाला आयुष्यात कधी होणार नाही, परंतु ती अस्वच्छता नसते, ते एक अमृत आहे, ते आपल्या पोटामध्ये गेलंच पाहिजे। मित्रांनो, एक छोटीशी सवय तुमच्या आरोग्याला किती फायदेशीर ठरू शकते हे तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं आहे। स्वागत आहे मित्रांनो तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ हा सुद्धा एक हेल्थफुल व्हिडिओ होणार आहे, कारण आजचा व्हिडिओ हा तशाच पद्धतीचा आहे। आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे। सर्वात अगोदर मित्रांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर तोंड न धुता पाणी पिता का? जर पीत असाल तरी ती एक चांगली गोष्ट आहे आणि जर पीत नसाल तर तुम्ही खूप चुकीची गोष्ट करत आहात। कारण आपल्या तोंडामध्ये सकाळी सकाळी जी लाळ तयार होते मित्रांनो, ही लाळ एका अमृतापेक्षा कमी नसते। परंतु आपल्यातले बरेच जण असं करत असतात की सकाळी उठल्याच्या नंतर तोंडामध्ये चूळ भरतात आणि पाणी फेकून देतात आणि नंतर डायरेक्ट ब्रश करतात। परंतु मित्रांनो, ही एक सवय तुमच्या शरीरासाठी एवढी घातक आहे, ती कशी? चला आपण या व्हिडिओमध्ये बघूया। मित्रांनो, असं म्हणतात की सकाळी उठल्याच्या नंतर आपण सर्वात अगोदर जी क्रिया करतो त्याच्यावरून आपल्या दिवसभराची तब्येत आणि आपली हेल्थ कशी राहत असते हे ठरत असतं। सकाळी उठल्याच्या नंतर आपण ज्या वेळेस चूळ भरून सरळ ब्रश करतो आणि आपल्या तोंडामध्ये जी लाळ, त्यालाच आपण सलाइवा असं म्हणतात। मित्रांनो, हा सलाइवा एका अमृताप्रमाणे काम करतो आपल्या शरीरामध्ये, परंतु आपण सकाळी सकाळी चूळ भरून तो सलाइवा तोंडाच्या बाहेर टाकून देतो। ही मित्रांनो एक खूप वाईट सवय आहे। हा सलाइवा किती फायद्याचा आहे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही प्राण्यांना जर बघितलं असेल तर प्राणी बघा, तुम्ही ज्यावेळेस त्यांना एखादी जखम होत असते आणि जखम झाल्याच्या नंतर ज्यावेळेस ते त्या जखमेला चाटत असतात, आपल्याला वाटते हा कुत्रा किंवा हा प्राणी काय करतोय, पण मित्रांनो, ती जी चाटण्याची प्रक्रिया आहे त्याच्या जखमेला, त्या जखमेवर खऱ्या अर्थाने तर तो इलाज करत असतो। कशा पद्धतीनं? कारण त्याच्या जिभेच्या मार्फतीने तो त्या जखमेवर लाळ लावत असतो, म्हणजे सलाइवा लावत असतो आणि बघता क्षणी काहीच दिवसामध्ये त्याची ती जखम बरी होते। बघा, आहे की नाही चमत्कार। म्हणूनच ही लाळ किंवा हा सलाइवा एका औषधाप्रमाणे माणसाच्या शरीरात पण काम करत असतो, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। मित्रांनो, आपली बॉडी ही पंचमहाभूतांनी तयार झालेली आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि या पंचमहाभूतांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी। माणसाच्या शरीरामध्ये 70% हे पाणी आहे आणि बाकी 4 तत्व हे इतर आहेत। त्याच्यामुळे 70% पाणी असल्यामुळं आपल्या शरीरामध्ये पाण्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। पाण्याची योग्य सवय असणं हे खूप गरजेचं आहे। आपण सलाइवा आणि लाळ याबद्दल बोलतोय, तर मित्रांनो, ही लाळ आपल्या शरीरामध्ये गेली पाहिजे, ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि ती लाळ आपल्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर त्याचे आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला काय फायदे होतात, तुमची एक सवय तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते हे तुम्हाला आता कळणार आहे। पण तुम्ही एक चांगली सवय आजपासूनच लावून घ्या। ती कोणती? खूप सोपी, साधी, सरळ आहे आणि सर्व ती सवय पाळू शकतात अशी आहे। काय करायचे? सकाळी आपण उठल्याच्या नंतर सरळ 1 ग्लास, 1.5 ग्लास, तसं जर पाहिलं तर पाण्याचं प्रमाण किती प्यायला पाहिजे असं काही नाही, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पिऊ शकता, परंतु कमीत कमी 1 ते 1.5 लिटर पाणी जर तुम्ही सकाळी पिलं, किंवा एवढं जर शक्य झालं नाही तर 1 ते 2 ग्लास पाणी तुम्ही अवश्य पिलं पाहिजे। परंतु हे पाणी पित असताना तुम्ही झोपेतून जसे उठता
कसे सरळ आहे त्या स्थितीमध्ये जर तुम्ही पिलं, कसलाही गुळणा करायचा नाही, चूळ भरायची नाही, आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही पाणी प्यायचं आहे, जेणेकरून रात्रभर जे तुमच्या तोंडामध्ये जी लाल तयार झालेली आहे, जो सलाइवा तयार झालेला आहे, तो तुमच्या पोटामध्ये गेला पाहिजे. आणि पोटामध्ये गेल्याच्या नंतर त्याचे किती चमत्कारिक फायदे होतात आता तुम्हाला सांगतो. मित्रांनो, हा सलाइवा पोटात गेल्याच्या नंतर इतके चमत्कारिक फायदे आपल्याला होणार आहेत. कसे ते बघा. आपल्या शरीरामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आपलं आरोग्याशी निगडीत अवयव आहे ते म्हणजे आपलं पोट. पोटापासून सगळे आजार हे तयार होत असतात आणि पोटापासूनच सर्व आजार हे बरे होत असतात. मित्रांनो, हा सलाइवा ज्यावेळेस आपल्या पोटामध्ये जातो त्यावेळेस आपली जी डायजेशन सिस्टीम आहे ही पूर्णपणे स्ट्रॉंग होते आणि पूर्णपणे सुधारते. आता तुम्ही मला सांगा, ही डायजेशन सिस्टीम ज्यावेळेस पूर्ण चांगल्या पद्धतीने काम करत असते त्यावेळेस मित्रांनो आपलं शरीर हे पूर्णपणे स्वच्छ होऊन जातं. आणि ज्या व्यक्तीचं शरीर स्वच्छ आहे त्या व्यक्तीचं आरोग्य हे कधीही बिघडू शकत नाही. सलाइवा आपल्या शरीरामध्ये जी लाळ असते ते एका पेन किलरपेक्षा कमी नाही. तुम्हाला जर काही त्रास होत असेल आणि तुम्ही जर सकाळी उठून पाणी प्यायचं फक्त ही एक सवय जर फॉलो केली तर मित्रांनो तुम्हाला त्याचे एवढे चमत्कारिक फायदे होणार आहेत. तुम्हाला जर हाय ब्लड प्रेशर असेल तर ते कंट्रोलमध्ये येतं. त्याच्यानंतर पॅरालिसिसचा धोका कमी होतो. किडनी स्टोन ही सवय तुम्ही फक्त काही एक 4 महिने किंवा 6 महिने करून बघा. किडनी स्टोन हा तुम्हाला आयुष्यात कधी होणार नाही. आणि हार्ट अटॅकचं प्रमाण आता वाढलेलं आहे. ही एक सवय तुम्ही पाडून घ्या बघा. हार्ट अटॅक हा तर खूप दूरचा विषय राहील. हा सलाइवा मित्रांनो एवढा महत्त्वाचा आहे. परंतु आपल्याला काय वाटतं माहिती आहे का, आपण सकाळी उठतो आपल्याला वाटतं तोंडामध्ये लाळ झालेली आहे, थोडंसं अस्वच्छ वाटतं माणसाला, परंतु ती अस्वच्छता नसते. ते एक अमृत आहे. ते आपल्या पोटामध्ये गेलंच पाहिजे. ते पोटामध्ये गेल्याच्या नंतर मी सांगितल्याप्रमाणे हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशरचा त्रास, डायबिटीज, पॅरालिसिस, किडनी स्टोनसारखे आजार याच्यापासून तुम्ही नक्की 100% वाचू शकता. सवय फक्त एकच आहे, एवढी अवघड पण नाही आणि ती सर्वजण फॉलो करू शकतात, यात पण काही शंका नाही. परंतु आपण एवढे आळशी झालेलो आहोत की आपल्याला एक सवय कंटिन्यू ठेवणं हे सुद्धा अवघड झालेलं आहे. परंतु मित्रांनो आपल्याला करायचंच काय, सकाळी उठायचे, 1 ते 1.5 ग्लास पाणी प्यायचे आणि त्याच्यानंतर 5 मिनिटानंतर आपलं रेग्युलर ब्रश करणं असेल, आंघोळ करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो ही एक सवय तुम्ही पाडून घ्या बघा, तुम्हाला त्याचे किती चमत्कारिक फायदे होतात. ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे बघा, आपल्यातले बऱ्याच मित्रांना ॲसिडिटीचा त्रास आहे. ॲसिडिटीचा त्रास कमी करायचा असेल तर सकाळी डायरेक्ट पाणी प्यायची सवय आजपासून पाडून घ्या बघा. तुमचा बघता बघता ॲसिडिटी कसा गायब होतो. त्याच्यानंतर काही लोकांना कफची समस्या निर्माण होते. ही एक सवय फक्त फॉलो करा, तुमचा कफ बघा कसा जादूसारखा गायब होतो. मित्रांनो, एक छोटीशी सवय तुमच्या आरोग्याला किती फायदेशीर ठरू शकते हे तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाळ आणि सलाइवा याबद्दल तुमचं जर काय मत असेल तर ते प्लीज कॉमेंट करून आम्हाला सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वपूर्ण विषयांचे व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो. परत भेटू अशा एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.